विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेंटर ऑफ मास म्हणजे काय हे बघितलेलं होतं. सोबतच हे सेंटर ऑफ मासची पोझिशन काय असते हे सुद्धा आपण पाहिलं आणि त्यासोबतच आपल्या सेंटर ऑफ मासचा एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट काय असतो याचे फॉर्म्युले सुद्धा आपण पाहिले. याच्यासोबत एक नवीन गोष्ट आपल्याला आज पाहायची आहे, ती म्हणजे सेंटर ऑफ मासचं आणि डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास फ्रॉम द गिव्हन मास यांचं नेमकं रिलेशन काय असते, हे रिलेशन आपल्याला बघायचं आहे. बघा, समजा माझ्याकडं दोन मासेस आहेत. एकाचं मास आहे m1, दुसऱ्याचं मास आहे m2. या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते r आहे असं कन्सिडर करा. किती डिस्टन्स आहे? r एवढा डिस्टन्स आहे. यांचा सेंटर ऑफ मास इथं कुठेतरी येतोय असं कन्सिडर करूयात आपण. मग m1 पासून या सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स r1 आहे, तर m2 पासून या सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स r2 आहे. आपल्याला सांगायचंय काय बघा अगोदर. समजा r हे डिस्टन्स आहे फ्रॉम द मास m. कुठलाही मास m आहे आणि या m मास पासून सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स आहे r एवढं. तर हे जे सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स आहे इट इज ऑलवेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास ऑफ द बॉडी. याचा सरळ सरळ अर्थ बघा. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे याचा अर्थ एक व्हॅल्यू जर वाढली तर दुसरी व्हॅल्यू कमी होत जाते. म्हणजे काय, जर समजा मास वाढलं, काय वाढलं, मास जर वाढलं तर डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास जे आहे फ्रॉम द गिव्हन मास विल बी रिड्यूस्ड आणि ते जे डिस्टन्स आहे सेंटर ऑफ मासचं ते होणार आहे कमी. लक्षात येतंय? बघा, ज्यावेळेस मास जास्त असेल तेव्हा त्याचा सेंटर ऑफ मास या मासच्या जवळ सरकतो. मास वाढले की सेंटर ऑफ मास त्याच्या जवळ सरकतो. जवळ सरकलं म्हणजे डिस्टन्स काय झालं, कमी झालं. याला म्हणायचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा दोन गोष्टी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात, तशा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात, तेव्हा त्यांचा गुणाकार कॉन्स्टंट असतो. काय कॉन्स्टंट असतो? गुणाकार, प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. आणि म्हणून मग आपण असं लिहू शकतो की m1 मल्टिप्लाइड बाय r1 इज इक्वल टू m2 मल्टिप्लाइड बाय r2. आता ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी ज्यावेळेस आपण न्यूमेरिकल्स घेऊ, गणित घेऊ, त्यावेळेस तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने या गोष्टी लक्षात येतील. तोपर्यंत फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची की मास पासून सेंटर ऑफ मासचं जे डिस्टन्स आहे या दोन्ही गोष्टी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणजेच m1 r1 इज इक्वल टू असतं m2 मल्टिप्लाइड बाय r2. आता आपण जे काय सेंटर ऑफ मासेसचं x y आणि z कोऑर्डिनेट बघितला. जर समजा आपल्याकडे असणाऱ्या बॉडीज युनिफॉर्म असतील, कशा असतील, युनिफॉर्म असतील, याचा अर्थ त्यांना स्पेसिफिक एक शेप असेल, रॉड असेल किंवा सर्क्युलर डिस्क असेल किंवा रेक्टँग्युलर स्क्वेअर आकाराचं शीट असेल, यांचा सेंटर ऑफ मास काढायचा आहे. यांचं एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेट आपल्याला काढायचं आहे. तर ते आपण कसं काढलं पाहिजे याच्याकडे आता लक्ष देऊयात. बघा इकडे लक्ष द्या. बघ इथं पॉइंटचं नाव लिहितो मी, सेंटर ऑफ मास ऑफ continuous mass distribution. ज्याचं मास डिस्ट्रीब्यूशन कंटिन्युअस आहे याचा अर्थ ती बॉडी जी आहे ती बॉडी युनिफॉर्म असेल आणि युनिफॉर्म बॉडीचं आपल्याला काय करायचंय, सेंटर ऑफ मास काढायचंय. मग आपल्याकडं एक्स कोऑर्डिनेट साठी आपण समेशन वापरलेलं होतं, वाय कोऑर्डिनेट साठी समेशन वापरलं होतं, झेड कोऑर्डिनेट साठी समेशन वापरलं होतं. ज्यावेळेस युनिफॉर्म बॉडीज असतील आपल्याकडं किंवा कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन झालेल्या बॉडीज असतील त्यावेळेस मात्र आपल्याला समेशनच्या ऐवजी इंटिग्रेशन वापरायचं असतं. काय वापरायचं असतं? इंटिग्रेशन वापरायचं असतं. आणि म्हणून मला मिळतं की x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू समेशन ऑफ x मल्टिप्लाइड बाय dm डिवाइडेड बाय इंटिग्रेशन ऑफ dm. समजा मला y कोऑर्डिनेट काढायचा आहे तर y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला वापरायचा, इंटिग्रेशन ऑफ y मल्टिप्लाइड बाय dm डिवाइडेड बाय इंटिग्रेशन ऑफ dm. आणि z कोऑर्डिनेट काढायचा आहे मला सेंटर ऑफ मासचा, तर मी फॉर्म्युला वापरणार इंटिग्रेशन ऑफ z मल्टिप्लाइड बाय dm डिवाइडेड बाय इंटिग्रेशन ऑफ dm. पण इथं जेव्हा आपण इंटिग्रेशन्स वापरतोय तर लक्षात ठेवायचं बाळांनो, ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन वापरतोय तर इंटिग्रेशनला लिमिट वापरावं लागतं. काय वापरावं लागतं? लिमिट. आणि हे सुटेबल लिमिट आपल्याला वापरायचं आहे.
आता ज्यावेळेस आपण एक्झाम्पल्स घेऊयात किंवा आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये रॉडचं सेंटर ऑफ मास काढायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला लिमिट कसं घ्यायचंय हे सुद्धा शिकायचं आहे. तर बाळांनो, हे काही फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या व्हिडिओला लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि आपले जेवढे मित्र असतील ज्यांना मराठीतून फिजिक्स शिकायचंय त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा, आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला याची लिंक ठेवायची. आपलं भलं करायचं, दुसऱ्यांचं भलं करायचं. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.